की दात खराब कसे होतात आणि ते खराब होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे? तर दात खराब होण्याचं महत्त्वाचं सगळ्यात कारण म्हणजे की आपण जो दाखवणारा नेग्लिजन्स असतो. बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याला माहीत असतं की दातांना कॅव्हिटीज आहे, दातांमध्ये थोडंफार अडकतंय, पण आपण युजली डेंटिस्टकडे लगेच जात नाही. आपण डेंटिस्टकडे कधी जातो, जेव्हा ते जास्त दुखायला लागतं किंवा सूज येते बरोबर. आणि अनबेरेबल पेन असतं, तेव्हा आपण डेंटिस्टकडे जातो. तर युजली काय होतं, जर समजा रेग्युलरली जर तुम्ही डेंटल चेकअप ठेवत असाल तर नॉर्मली डेंटिस्ट तो प्रॉब्लेम लवकर डिटेक्ट करू शकतात आणि तुम्हाला त्या प्रॉब्लेम्सपासून वाचवू शकतात. तर बऱ्याचशा प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट्स आहेत, जसं की क्लिनिंग आहे किंवा सिमेंट फिलिंग आहे. ह्या ज्या प्रोसिजर्स असतात ह्या प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट्समध्ये येतात. नॉर्मली आपण डॉक्टरांकडे दात दुखायच्या आधी जायला हवं. जर तुम्ही दात दुखायच्या आधी प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट करण्यासाठी गेला तर नॉर्मली दात लवकर खराब होत नाही आणि जरी खराब झाले तरी ते अशा प्रकारे खराब झालेले असतात की तुम्हाला मोठ्या ट्रीटमेंट कराव्या लागत नाही.